विठ्ठल 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 कुंडलिक वरदे हरि विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गुरुवर्य भिकाजी महाराज की जय माऊली मंसा महाराज की जय विठ्ठल 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 शरच्चंद्र बिंबानन चारुहासम लसत्कुंडलाकांतं गंडस्थलांगं जपारागबिंबाधरं कंजनेत्रं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं ज्ञानेश भगवान विष्णु निवृत्तिर्भगवान हरा सोपानु भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती काय माझी वाणी मानेल संतांस मानिल संतास काय माझी वाणी मानेल संतांस काही माझी वाणी मानिल संतास रंजऊ चित्तासी आपुरिया रंजऊ चित्तासी आपुरिया रंजऊ चित्तासी माझी वाणी तुझे वर्णी गुणा माझी वाणी तुझे वर्णी गुणा हे माझी वाणी तुझे वर्णी गुणा नाम तुझे वर्णी गुणा ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता ये दसे चरित्र केले नारायणे रांगिता गोधने राखता हे सोंग सारिले या रूपे अनंते पुढेही बहुत करणे आहे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवंताच्या सेवेकरिता काल्याच्या कीर्तनाकरिता निवडलेला अभंग सकल संत कंठभूषण श्रीमंत श्री संत देवमान्य संत मान्य जगतमान्य तुकोबाराय महाराज यांचा 3 चरणाचा बाळ क्रीडा या प्रकरणातील अभंग कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे विठ्ठल 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 परिहार द्यायचा तो असा आहे जे आज आलेली मंडळी आहे त्यांना कदाचित माहीत नसेल म्हणून वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे त्यांना परिहार देणे या कार्यक्रमाचा प्रातस्मरणीय वैकुंठवासी गुरुवर्य गुरुनाम समर्थ गुरुवर्य भिकाजी महाराज तिवरंग चिखली यांच्या पुण्यस्मरणार्थ जवळपास आपण 3 ते 4 वर्षापासून प्रत्येक तीर्थावर सप्ताह करत आहोत.
आळंदीपासून आपली सुरुवात झाली. आळंदीला पहिला आपण सप्ताह केला. त्याच्यानंतर श्री क्षेत्र भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची सासरवाडी कौंडण्यपूर. आपण सासरवाडीचे लोक आहोत देवाच्या, त्याच्यामुळे आपण धोंडे जावायला घेऊन गेलो पाहिजे किंवा जावायला इथं बोलवलं पाहिजे. दावा इथं बोलवण्या एवढं सामर्थ्य आपल्याकडे आहे का नाही मला माहीत नाही, जावा येते का नाही हे मला माहीत नाही, पण आपण त्याच्याकडे धोंडे गेल्याशिवाय राहू नये. विठ्ठल काय काय जावाई रुसके असतात, तर देव काही रुसणारा नाही. पण आपण लहान असल्यामुळे तो भगवान परमात्मा कोणाकोणाच्या घरी जाणार आहे, तो कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असल्यामुळे तो सगळ्यांकडे जाऊही शकतो. पण तेवढ्या श्रेष्ठ दर्जाची साधना नाम भक्ती आपली आहे का, त्याच्यामुळे आपणच त्याच्याकडे जाणे हे नम्रतेचं लक्षण आहे. आणि नम्र झाला भूता देणे कोंडिले अनंता. तिसरा सप्ताह आपला कोट झाला सांगत जा. हा, पैठण श्री क्षेत्र शांती ब्रह्म भगवान दत्तात्रय ज्यांच्या दारामध्ये चोपदारकी करत होते, अशा नाथांच्या समाधी समोर आपला तिसरा सप्ताह झाला. चौथा सप्ताह आपला श्री क्षेत्र भगवान परमात्म्याचे लढीवाळ लाडके भक्त संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या नरशीला झाला. किती झाले? अच्छा. पाचवा सप्ताह ज्ञानोबारायांचे ज्येष्ठ बंधू माफ करा, ज्ञानोबारायाचे ज्येष्ठ बंधू आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु अशा संत निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी समोर आपला नाशिकला त्र्यंबकेश्वरला पाचवा सप्ताह झाला. बरोबर आहे. आता हा सहावा सप्ताह या विदर्भाची पंढरी, या विदर्भाचा आराध्य अवलिया, हा विदर्भ अवलिया संतांचा परिसर आहे. यामध्ये पुंडलिक बाबा, यामध्ये खटेश्वर महाराज, यामध्ये इथून जवळच असलेले गजानन महाराजांचा अवतार भुराजी बाबा, उद्धव बाबा, संत शिरोमणी गजानन महाराज, हे अवलिया संतांचा परिसर आहो. आणि या परिसरात आपण जन्माला आलो हे महत् भाग्य आहे. काय सांगा, अवलिया संतांच्या संगतीत राहून आपणही अवलीच व्हायला लागलो आहे का नाही. पण संतांनी अवलिया ही अवस्था धारण करून जगाचा उद्धार करण्या एवढंच काम केलं. विठ्ठल जगद्गुरु श्री संत सेवालाल महाराज इथून 20-22 किलोमीटर अंतर आहे. बंजारा समाजाची काशी, अशा चारही बाजूने आपल्या संत मांदियाळी आहे. आणि मध्ये आपण सप्ताह करत आहोत भगवान मुंगसाजी महाराजांच्या पवित्र दरबारामध्ये. त्यामध्ये हे विश्रांतीचं स्थान आहे देवाच्या. मुख्य देवाचा दरबार तिकडे समोर आहे बंगई, पण देव बंगईवर कमी या चिचेच्या झाडाखाली जास्त राहायचे. इथं देवाचं विश्रांतीचं ठिकाण आहे. आणि जिथं संत विश्रांती करतात तिथेच मनुष्य जीवाला विश्रांतीचा ठाव, विश्रांतीचा ठाव, विश्रांतीचा ठाव, विश्रांतीचा ठाव, पायी संताची भाव,
विश्रांतीचा ठाव पायी संतांची या भाव निघे माझी वाचा तुटी महालाभ हुकासाठी हो असा संतांच्या पायावर आपल्या बद्ध जीवाला अज्ञानी जीवाला प्रापंचिक जीवाला विश्रांती खऱ्या अर्थाने संतांच्या पायावर आहे. विठ्ठल आपण प्रत्येक क्षेत्रावर संतांच्या समागमामध्ये सप्ताह ठेवलेला आहे. कौंडण्यपूरला कोणते संत होते? नाथ संप्रदायामध्ये जी नाथ संप्रदायाची परंपरा आहे त्या परंपरेमधले चौरंगी नाथ एकदम रुक्मिणी मातेच्या पायरीलाच समाधी आहे चौरंगी नाथाची. आणि चौरंगी नाथाचं चरित्र जर तुम्ही वाचलं ऐकलं तर काय अधिकार आहे चौरंगी नाथांचा हे सुद्धा वाचा. संत चरित्र वाचल्यानंतर प्रापंचिक जीवन सामान्य जीवन असामान्य होऊन जाते. त्या सामान्य जीवाला सुद्धा अलौकिक महत्त्व प्राप्त होते. तो जीव सुद्धा जीव न राहता शिव बनून त्या ठिकाणी संत महात्म्याच्या उपाधीला पोहोचत असतो. असा हा आपला 6वा फिरता सप्ताह या ठिकाणी आपण येऊन पोहोचलेले आहोत. आता 7वा सप्ताह कुठं होईल? आपण जर जिवंत राहिलो सगळे, जर कोरोना आला नाही, जर डिझेल पेट्रोल समजा बंद झालं नाही, तर श्रावणामध्ये पुढचा आपला सप्ताह अजून एका तीर्थावर होईल. वर्षातून 2 वेळेस आपण हे करत असतो. त्याच्यात अजून महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही सर्वांनी पुन्हा सहकार्य केलं. हे 12 तीर्थावर जायचं आहे आपल्याला. तर श्रावणामध्ये सुद्धा आपण हा कार्यक्रम करणार आहोत. तुम्ही नाही आले तरी मी एकटा जाणार आहोत, आहे का नाही? आणि तुम्हाला काल्याच्या दिवशी जेवायला बोलवणार आहोत. कारण श्रावण महिना म्हणजे कसा सगळ्या कामाधंद्याचा. तुम्ही सगळे कास्तकार मंडळी आ तुम्ही येता का? चांगली गोष्ट. याच्यासाठी टाळी वाजवायची. याला काही चिंता नाही. नातू सर्व्हिसला आहे, पोरग डॉक्टर आहे, मायावाला अजून कोणीच मागही नाही पुढे नाही. हा तुमची हळद जाईल ना तिकडं. सगळे आपले मेहनत करणारी मंडळी आहे, कास्तकार मंडळी आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जास्त त्रास देणार नाही श्रावण महिन्यात. पण तुम्ही शेवटचे 2 दिवस आले पाहिजे, आहे का नाही? आहे बरोबर आहे की नाही? तुम्ही 7 दिवस नका येऊ बाबा. कारण तुम्ही काम नाही करणार तर पैसे कुठून येणार? तुमच्याजवळ पैसे नाही तर मोहा कार्यक्रम कसा होईल? महाचं सगळं तुमच्यावर आहे अवलंबून. तुम्ही 1000-500 देणगी जमा केली तर हे सगळं तुमच्यावर चालते. यावर्षीचा कार्यक्रम होतो ना भविष्य आहे, वाटत नव्हतं होईल म्हणून. पण दगडथरची आमची सर्व भक्त मंडळी, शिष्यमंडळी म्हणणार नाही मी, भक्त मंडळी, राजुऱ्याची सर्व भक्त मंडळी, बिजुऱ्याची सर्व शिष्यमंडळी, आणि खडकदरीची मंडळी आहे. खूप प्रेम करणारे सगळे लोक आहे. पण सगळ्यांनाच मी म्हणतो तसा वेळ मिळत नाही. आलं का लक्षामध्ये? असा हा फिरता सप्ताह. आज आपण काल्याच्या कीर्तनापर्यंत येऊन पोहोचलेले आहो. काला म्हणजे काय? तर काला म्हणजे अनेक पदार्थाचं मिश्रण, अनेक पदार्थ एकत्रित करून जो पदार्थ त्या ठिकाणी सेवनाकरिता तयार केला जातो त्याचं नाव आहे काला. विठ्ठल या काल्याकरिता स्वर्गीचे अमर इच्छिता देवा, स्वर्गीचे अमर इच्छिता देवा, स्वर्गीचे अमर इच्छिता देवा, स्वर्गीचे
खाण्याकरिता तुमच्या भाषेत माझ्या भाषेत खाण्याकरिता काला मिळाला पाहिजे याच्याकरिता स्वर्गातले अमृत प्राशन करून अमर झालेले देव सुद्धा स्वर्गीचे अमर चिताती चिताती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्म काला हा आपण जे करायलो आजचा हा एक काला आहे. काला 3 प्रकारचा सांगितलेला आहे. एक काला दही भाताचा काला आहे. दुसरा काला आहे हरिनामाचा खिचडी काला आणि तिसरा काला आहे जीव तुका मने काला कोठे अभेद देखिला कोठे अभेद देखिला कोठे अभेद देखिला तुका मने काला हे अभेद देखिला हे अभेद देखिला हे अभेद देखिला तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला. असा हा काला ज्याला ग्रहण करण्याकरिता सेवन करण्याकरिता मोठे मोठे लोक या मृत्यू लोकामध्ये येण्याची इच्छा करतात. आपल्या काल्याला आले मोठे मोठे लोक आले नाही का? आपल्या कारंज्याचे आमचे PSI आमचे पवार साहेब या ठिकाणी सपत्नीक आलेले आहेत. मी म्हणलं बा त्यांना एका PSI ला कीर्तन सप्ताह ते म्हणतात मी स्वतः माझ्या घरी वैयक्तिक सप्ताह ठेवत असतो. महाराज तुम्हाला वेळ असेल तर आमच्याकरिता सुद्धा या असा त्यांनी शब्द आपल्याला दिलेला आहे. काही हरकत नाही, तुम्ही आम्हाला आवाज द्या, आम्ही तुमच्या सेवेसाठी हजर आहोत. माझे मोठे बाबा सुद्धा या ठिकाणी सेवानिवृत्त PO ऑफिसर प्रकल्प अधिकारी ते सुद्धा माझ्या मोठ्या आईसोबत दिगंबरजी भाऊराव मेंढके साहेब हे सुद्धा या ठिकाणी. मला सांगायचं आहे मोठे मोठे लोक सुद्धा आदरणीय आमचे डाकोरे साहेब सुद्धा डाकोरे तिघही बंधू आले, ब्रह्मा विष्णू महेश हे सुद्धा आले. आता कोणाची गरज नाही असं म्हणता येणार नाही, पण तुम्ही आले म्हणजे आमचा कार्यक्रम आनंद झाला. विठ्ठल या काल्याकरिता स्वर्गातली देव मंडळी पाण्यामध्ये मासे झाले. हो काल्याची आसे देव जळी झाले मासे. असा हा दुर्लभ काला जो चांगल्या चांगल्या लोकांना मिळत नाही, तो करण्याचा अधिकार फक्त कोणाकडे आहे? काला करती संत जना, काला करती संत जना, करती संत जना, काला करती सवे त्यांच्या नारायण, सवे त्यांच्या नारायण, त्यांच्या नारायण, सवे त्यांच्या नारायण, सवे त्यांच्या नारायण, सवे त्यांच्या नारायण. करती संत जना, सवे त्यांच्या नारायण, सवे त्यांच्या नारायण, सवे त्यांच्या नारायण. काला करती संत जना, सवे त्यांच्या नारायण, सवे त्यांच्या नारायण, सवे त्यांच्या काला करती संत जन सवे त्यांच्या नारायण. संतांशिवाय काला होत नाही, म्हणून आपण 7 दिवस वेगवेगळे कीर्तनकार इथं बोलवले, वेगवेगळ्या प्रकारच्या महाराजांची कीर्तनं ठेवली. ही सर्व कीर्तनं करत करत आपण 7व्या दिवशी आलो. असा हा दुर्लभ काला ग्रहण करण्याकरिता बाहेरून मंडळी आली. तुम्ही 7 दिवस इथं थांबले, काही आज आले, काही काल आले, काही परवा आले, काही पहिल्या दिवसपासून हजर राहिले. असा हा दुर्लभ काला आज आपण इथं मांडत आहोत, करत आहोत.
देव सुद्धा संतांच्या संगतीमध्ये काला घेण्याकरिता येतात. सवे त्यांच्या नारायण. म्हणजे देवाशिवाय आणि संतांशिवाय काला होत नाही. आज इथे भगवान मुंगसाजी महाराजांच्या रूपाने देव आहेत आणि या वारकरी मंडळीच्या रूपाने संत आहेत. विठ्ठल. काला म्हणजे काय? जीवाची जीवदशा संपणे. जीवाची जीवदशा कशाने संपते? संत ज्ञानाने, ब्रह्मज्ञानाने. ब्रह्मज्ञान हे संतांकडे आहे, श्री गुरूंकडे आहे. ज्यावेळेस श्री गुरूंचं ज्ञान त्या शिष्याला, त्या जीवाला होते, त्यावेळेस त्याची जीवदशा संपते आणि हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी. त्याला सर्वत्र भगवंत दिसायला लागतो. त्याला स्त्रीमध्ये, पुरुषामध्ये, त्याला प्रत्येक जीवामध्ये देवतत्व, ईश्वरी तत्व दिसायला लागलं की समजावा आपल्या जीवनात काला झाला. विठ्ठल. भगवान परमात्म्यानं हाच काला भगवान मुंगसाजी महाराजांनी केला. अंगावर सर्प, मुंगस यांची त्यांना भीती वाटत नव्हती. आपल्याला भीती वाटते. आता जर इथं विंचू निघला, नुसती पाल निघू द्या आणि ते नेमकी बायाकडे जाऊ द्या इकडं, तर इथं महाराज सोडून कोणी थांबणार? ते बाया तर पळतीला माणसालाही उठून टाकतील. इतकी अवस्था आहे आपली. पण संत महात्म्यांनी अंगा खांद्यावर हे जीव आहे का नाही, संतांनी सांगितले सर्प विंचू हे तो नारायण, हे देवाचेच अवतार राहत. परी त्यासी वंदावे, पण त्याला दुरूनच जोडा. जर देवाचा अवतार आहे म्हणून गळ्यात घालून घेऊ, आपल्याला ते अवस्था प्राप्त झाली नाही. संतांकडे ते अधिकार आहे, संतांकडे ते ज्ञान आहे. आपल्याला त्या अवस्थेला पोचायचं असेल तर हा ब्रह्मज्ञानाचा काला आपल्याला त्यांच्याकडून घ्यावा लागतो. असा ब्रह्मज्ञानाचा काला आहे. दुसरा स्थूल देहाकरिता हा दही भाताचा काला आपण मटक्यात ठेवलेला आहे आता या मटक्यामध्ये. आणि एक आहे हरिनामाचा काला. हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला. प्रेमे मोहिला साधने, प्रेमे मोहिला साधने, प्रेमे मोहिला साधने, प्रेमे मोहिला साधने, प्रेमे मोहिला साधने. हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने, प्रेमे मोहिला साधने, प्रेमे मोहिला साधने, साधने. हा जो तिसरा काला आहे हरिनामाचा, हा प्रेमाशिवाय मिळत नाही. या काल्याचा फायदा मनाला आहे. हा काला मनाकरिता आहे. कारण संसार असो का परमार्थ असो, प्रपंच असो का भक्ती असो, हे दोन्ही करण्याकरिता मनाची स्थिरता या दोन्ही कार्यामध्ये आवश्यक आहे. मन जर स्थिर नसेल तर परमार्थही होत नाही आणि संसारही होत नाही. साधं उदाहरण सांगतो. जर तुम्हाला गोधडी शिवायची आहे, समजा वाकळ तुमच्या भाषेत, इकडे वाकळ म्हणतात वाटते, बरोबर आहे, जनाबाईची वाकळ. जर वाकळ शिवायची आहे तुम्हाला, फाटलेलं शिवायचं आहे, तर सुईमध्ये दोरा टाकण्याकरिता तुम्हाला डोळे बंद करून जमल का? डोळे असूनही कधी कधी सुईच्या बाजूलाच दोरा जाते. समजायला का तुम्हाला? आता सगळ्यांना डोळे हात की नाही? काही लोकांना डोळे असूनही दिसत नाही. हा, डोळे बंद केल्यावर दिसते, मात्र चांगलं दिसते स्पष्ट. तुम्हाला खात्री येत नसेल तर आता डोळे बंद करून पहा तुम्ही, आणि डोळे बंद करून मला सांगा तुमच्या घराचा दरवाजा दिसायला की नाही तुम्हाला? किती कमालची गोष्ट आहे. तुम्हाला डोळे बंद केल्याबरोबर कुठं पैसे ठेवले, लॉक लावून आले का नाही, कुठं दागिने ठेवले, सर्व तुम्हाला दिसते. म्हणजे डोळे लावूनही दिसते, एवढे तुम्ही महाराजापेक्षाही बी अधिकारी आहात.
व्यवस्था अशी आहे, चिंतन असं आहे साधू संतांचं की नुसतं सुईमध्ये धागा टाकण्याकरिता सुद्धा मनाची एकाग्रता लागते. मनाची एकाग्रता असल्याशिवाय प्रपंचही धड होत नाही, परमार्थही होत नाही. आणि या मनाला एक अशी सवय आहे, एका जाग्यावर राहत नाही. मन चंचळ चपळ, मन चंचळ चपळ, मन चंचळ चपळ, मन चंचळ चपळ, जाता येताना लागे वेळ, जाता येताना लागे वेळ, चंचळ चपळ, मन चंचळ चपळ, चंचळ चपळ, मन चंचळ चपळ. हरी जाता येताना लागे वेळ, मन चंचळ चपळ, मन चंचळ चपळ. अजून एक आपल्या महाराष्ट्रामध्ये एक कवयित्री होऊन गेल्या चांगल्या, बहिणाबाई. त्यांनी सुद्धा आपल्या कवितेमध्ये म्हणजे अभंगच त्यांनी गायलेले आहेत. त्यांनी सुद्धा मनाला काय म्हणली, मनाला मन ओढाळ ओढाळ गाय, मन ओढाळ ओढाळ गाय, जाऊ नको तेथे जाय, खाऊ नको तेथे खाय, हिचा हाणून मोडा पाये. मन ओढाळ ओढाळ गाय, मन ओढाळ ओढाळ, असं हे मन आहे. आणि म्हणजे परमार्थ पूर्तीकरिता, परमार्थ पूर्ण करण्याकरिता, सिद्धीला नेण्याकरिता मनाला एकाग्र करणं आवश्यक आहे. आणि ते मन कुठल्या साधनानं एकाग्र होत नाही. काही दाखवा मनाला तुम्ही, ते 2 दिवस त्याच्याकडे पाहते, तिसऱ्या दिवशी चौथ्या वस्तूकडे पाहते. ते आज तुम्ही आवडीनं घेतलेली वस्तू उद्या तिच्याकडे पाहू वाटत नाही. सांगू का पुढचं? हां, काय झालं बाबा? हा, राहू द्या. दिवा आपला एकही दिवस लागला नाही तर आज कुठं लागणार? हवा चालू आहे चारही बाजूला, आणि आता दिवा लावू नका. आता आपल्या नावाचे लोकांनाच भरपूर दिवे लावलेले आहे. विठाला आपण आतापर्यंत दिवा विजला नाही पाहिजे, विजला नाही पाहिजे, विजला नाही पाहिजे, खूप आडोसा घेतला. पण लोकांनी विजला पाहिजे, विजला पाहिजे, बुडला पाहिजे, गेला पाहिजे, पडला पाहिजे. पण माऊलीची कृपा असल्यावर विजल कसा, पडल कसा, आहे का? आणि लक्षात ठेवा, माणसं रुसले म्हणून काय झाले, तुकोबारायावर कोपला पाटील गावचे हे लोक, पाटला सहित अख्खा गाव महाराजावर कोपला होता. पण देवाची कृपा दृष्टी, पांडुरंगाची कृपा दृष्टी तुकोबारायावर होती म्हणून जगद्गुरु या पदाला ते पोहोचले. इतकी. पण लक्षात ठेवा, भक्ती करायला म्हणल्यावर परीक्षा तर तुमची होणारच आहे. इथं बाळू महाराज आणि त्याच्या मागे हिंडणाऱ्या लोकांची काऊन होणार नाही? इथं चांगल्या चांगल्याला परीक्षा द्यावं लागली. तर चांगल्या महात्मा मुंगसाजी महाराजांना सुद्धा महात्मा त्यांनी सांगितलं नाही, पण सिद्ध करावं लागलं त्यांना की मी महात्मा आहे, मी अवतारी पुरुष आहे, असं सिद्ध करावं लागलं त्यांना. जरी त्यांनी मुखानं सांगितलं नसेल तरी त्यांच्या असामान्य कर्तृत्वाने, असामान्य त्यांच्या कर्माने त्यांनी सिद्ध करून दाखवलं की मी कोण आहे. हो, अवतारी पुरुष आहे. ब्रह्ममूर्ती
अवतरले अवतरले. गुरुजीनं फार त्या दिवशी कीर्तनामध्ये चिंतन मांडलं. आपण मूर्ती आहोत आणि संत ब्रह्ममूर्ती आहेत. आपणही मूर्त्याच आहोत, पण आपल्यात ब्रह्म अजून गेलं नाही. ब्रह्म आपल्याला कळालं नाही म्हणून आपल्याला ब्रह्ममूर्ती म्हणत नाही. संत मूर्ती आहे, परंतु ब्रह्मज्ञान घेऊन आले. ब्रह्मज्ञान त्यांच्याकडे ओतपोत असल्यामुळे ते ब्रह्ममूर्ती आहे. असो, चिंतन असं आहे की मनाच्या एकाग्रतेकरिता मन हे भजनाशिवाय थांबत नाही. चंचळ चित्तासी ठेवून या ठाई संताची पायी लीन व्हावे. मनाला थांबवण्याकरिता, स्थिर करण्याकरिता हरिनामाचा म्हणजे भजनाचा साधन आहे. या साधनाने, प्रेमाच्या साधनाने ते मन आकळते, एरविना आकळे. अशा प्रकारचा हा 3 प्रकारचा काला, आणि तो 3ही प्रकारचा काला आपण केलेला आहे. इथं हरिभजनही झालं, हरिभजनही चालू आहे. इथे दही भाताचाही काला आहे, आणि इथे कीर्तनाद्वारे, प्रवचनाद्वारे, कथेद्वारे ब्रह्मज्ञान सुद्धा तुम्हाला सांगितलं गेलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि हेच काला करण्याकरिता भगवान परमात्मा या ठिकाणी द्वापार युगामध्ये अवतरित झाले. आणि तो काला करण्याकरिता त्यांनी जे अवस्था धारण केली, ती अवस्था कोणती आहे? अभंगाच्या पहिल्या चरणात. तिन्ही प्रकारचा काला देण्याकरिता भगवान परमात्म्याने द्वापार युगामध्ये कृष्ण अवतार धारण केला. तसे शास्त्रांनी म्हणजे गीतेमध्ये देवानं कशाकरिता अवतार धारण केला, कशाकरिता देव अवतरित होतो, याचे 3 कारणं सांगितलेले आहेत. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. परित्राणाय साधूनां, साधूच्या रक्षणाकरिता, धर्म रक्षावयावे तारघेसी, धर्म रक्षावया अवतार घेसी. हे धर्म रक्षावयाव तारघेसी, धर्म रक्षावयाव तारघेसी. आपल्या
आपुल्या पाळीसी भक्तजना अंबऋषीसाठी गर्भवास सोसी येणे. हो. अशा प्रकारचं प्रमाण आहे. असे भरपूर प्रमाण आहे. एक साधूच्या रक्षणासाठी, एक दृष्टांचा संहार करण्यासाठी आणि धर्माची प्रतिस्थापना करण्यासाठी 3 प्रकारचे कारण घेऊन परमात्मा अवतरित होतो. या द्वापार युगामध्ये असंच कारण आहे. याच्याकरिता देव कृष्ण गोकुळी जन्मला, दृष्टा चळकाप सुटला, होता कृष्णाचा अवतार आनंद करीते गुरु. भगवान परमात्मा कृष्ण रूपाने त्या देवकी वसुदेवाच्या पोटी मथुरेमध्ये कारागृहात जन्माला आले. देवाचे मायबाप कारागृहात होते, लक्षात ठेवा. देव पोटी जन्माला येण्याकरिता किती पुण्य त्यांनी पुण्यकर्म केलं असेल. आपण 500 रुपये 1000 रुपये देणगी देऊन माझं नाव आहे आलं का, आलं झालं का, कान देऊन ऐकतो आहे का नाही, आलं का माझं नाव, 5000 एक वर्गणी, 1000 रुपये वर्गणी दिलं तर 10 वेळेस कान देऊन ऐकतो, नाव आलं की नाही, नाव आलं की नाही. काही काही तर बहादर अशा 11 रुपये वर्गणी देतात आणि 12 माणसं जेवायला येतात महाप्रसादाला आणि शेवटच्या दिवशी हिशेब द्या म्हणून पुन्हा तेच हजर राहतात लोक. ते दान करून तरी काही फायदा आहे का? दान दिलेलं त्याचा पुन्हा विचार नसला पाहिजे. मग ते काही असो, कोणतंही दान असो, श्रमदान असो. हो, त्याच्या लग्नात मीच तर पाणी भरलं हो म्हणून तर झालं लग्न त्याचं, नाही तर त्याचं काय लग्न होत होतं का? गेलं त्याचं सगळं, आहे का नाही? तुम्हाला जर तुम्ही दान केलेल्या वस्तूचं पूर्ण फळ तुम्हाला मिळावं असं वाटत असेल तर ते दान केलेल्याचा पुन्हा पुनर्विचार झाला नाही पाहिजे किंवा आपण केला नाही पाहिजे. किती पुण्यकर्म केलं असेल देवाच्या आईवडिलांनी, वसुदेव देवकीनी, तेव्हा देव त्याच्या पोटी जन्माला आले. देव आल्याबरोबर किती दुःख आहे लक्षात ठेवा. त्याच्या अगोदरचं पुन्हा देव येणार आहे म्हणल्याबरोबर बंदीखान्यात टाकलं. विठ्ठल विठ्ठल. देव तर अजून यायचेच आता. देव यायच्या अगोदर त्यांनी असा विचार केला का देव यायला म्हणून आम्ही कारागृहात गेलो, नको बाबा असा देव आम्हाला, असा देव आमच्या वाट्याला नको ज्याच्यामुळं आम्ही कारागृहात बंदिस्त होत आहोत असं म्हणले नाही. देवाला प्राप्त करण्याकरिता त्यांनी असंख्य दुःख सहन केले. भक्ती करण्याकरिता अनेक कठोर त्यांनी साधनं केलेली आहेत. कारण या दुःखापेक्षा ते क्षणाचं सुख त्या भक्तीमधलं, परमार्थामधलं या हजारो दुःखापेक्षा मोठं आहे. म्हणून आपण आमच्या महाराजांनी सांगितलं रात्री, आपलं अंग दुखायलं म्हणून आपण डॉक्टरकडे जातो की नाही? आधी सगळं अंग दुखायलेलं राहते आणि डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर एवढी लांब सुई घेऊन येते. अरे आधीच दुखायलं तू त्याच्यात आता हे 3रं दुःख द्यायला. डॉक्टर म्हणतात तुझं पूर्ण अंग दुखायला लागलं, मी फक्त एकाच जागेवर दुखवणार आहोत. तुझ्या पूर्ण अंगाचं दुःख घालवण्याकरिता तुला हे एकदाच थोडं दुःख सहन करावं लागेल, म्हणजे तुझं सगळं दुःख अंगदुखी नाहीशी होईल. तसं गर्भवासाचं दुःख आम्ही देवाच्या भजनाकरिता, नामस्मरणाकरिता, या भजनाच्या सुखाकरिता, हे सुख गर्भवासाचं संसाराचं सुख आमच्या समोर थोडं आहे. कारण दुसरा जर जन्म मिळाला असता तर हे भजन आम्हाला करायला मिळालं नसतं. याच देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. देव प्रगट झाले आणि प्रगट झाल्याबरोबर सांगितलं, मला नेई गोकुळाला नंदाच्या घराला, गोकुळाला माया उपजली तेथे ठेवी मज आणि येथे. तिथं
तिथं माया प्रगट झाल्या आहे, तिथं मला नेऊन ठेवा आणि तिला घेऊन इकडे या, असं देवानं स्वतः सांगितलं. जन्मलेल्या देवानं. आपल्या इकडं जन्मलेले लेकरं 2-2, 3-3, 4-4 वर्ष बोलत नाहीत, पण इथं देव जन्मल्याबरोबर सांगते की मला घेऊन जा तिकडे. गोकुळामध्ये मथुरेत थांबले नाही देव, हो, आणि गोकुळामध्ये गेले. जिथं देवाचे भक्त आहेत, हो, तिथंच देव थांबत असतो. उलट भक्तामध्ये देव वैकुंठ सोडून संत सदनी राहिला, ज्या सुखा कारणी देव वेडावला. वंदनीय राष्ट्रसंतही म्हणले, वैष्णवाच्या मेळ्यात दिसला हरी. हो, या भक्तामध्ये देवाला सुख मिळते. म्हणून देव पहा ना तुम्ही, पांडवांच्या आणि कौरवांच्या दोन्ही घरचं आमंत्रण होतं देवाला जेवायचा, पण ते कौरवाच्याही घरी गेले नाही आणि पांडवाच्याही घरी गेले नाही. ज्या विदुर काकांची झोपडी होती त्यांच्या घरी जाऊन कन्या खाल्ल्या. विठ्ठल 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 विठ्ठल. त्याला मोठं घर लागत नाही, श्रीमंत लागत नाही, असा त्याच्याकडे भेद नाही. गरीब असला तरी, एखादा मांस विकणारा असला तरी त्याच्या सज्जन कसाया विकू लागे मांस, माळ्या सावत्या ऐका नाही. गोऱ्या कुंभाराच्या घरी त्याचे हात मोडले म्हणून मडके विकायला ते दोघं नर आपले लक्ष्मीनारायण आले. प्रत्येकाचा प्रपंच देवानं करू लागला. अशा प्रकारची देवाची काय आहे, त्या भक्ताप्रती श्रद्धा आहे. देवसुद्धा देवपूजा करत असते. हो, आपण देवपूजा करतो का नाही? देव आहे, देवपूजा करते. पण देव कोणाची पूजा करते? तर देव भक्ताची पूजा करते. आणि भक्त देव भक्ताचा संगम, तेथे योग नाम त्रिवेणीचा, असं म्हणल्यागत त्या ठिकाणी. म्हणून त्या भगवान परमात्म्याने मला नंदाच्या घरी, माझ्या भक्ताच्या घरी न्या आणि तिथंच मला आनंद मिळेल म्हणून तिथे आनंद साजरा केलेला आहे. गुडिया तोरणी करती कथा गाती गाणी, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. बरेच दिवस झाला आपण कालपुतनेचं चरित्र ऐकलं. आता थोडंसं दुसरं सांगू. देव जन्माला आल्यामुळे दृष्टाचा सळकाप सुटला. कंसासारख्या दृष्टांना भीती निर्माण झाली, भक्ताला आनंद झाला. म्हणून त्या देवाचं ते बाल स्वरूप पाहण्याकरिता भगवान भोलेनाथ सुद्धा त्या गोकुळामध्ये यशोदा माईच्या घरी आले. ते कसे आले? ते काय हातात त्रिशूळ घेऊन आले नाही, डमरू घेऊन आले नाही, डोक्याला चंद्र नाही. हो, एका जोग्याचं रूप घेऊन आले. ते जोगी बनून आले. कारण असं जर आपण गेलो देवाच्या दर्शनाला तर आपलंच लोक दर्शन करतील आणि आपल्याला देवाच्या दर्शनापासून वंचित ठेवतील. म्हणून स्वतः देवादिदेव महादेव जोगी रूपानं गेले. कारण हे महादेव दररोज ध्यान लावून बसते. तुम्ही कोणताही महादेवाचा फोटो पहा, डोळे लावलेलेच असते, त्याचे ध्यान करत असतो. ते देवादिदेव महादेव सुद्धा रामाचं ध्यान करतो, रामाचं भजन करतो. म्हणू नका, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. आता जे नवीन आलेले आहेत समजा, त्याला वाटत असेल अर्धा तास अजून चालायला पाहिजे. आम्ही 7 दिवसापासून अर्धा तास करत येतपर्यंत आलो आहे का नाही. ते डाकोरे बापूनं फोन केला, आम्ही पोहरादेवीच्या समोर आलो, आम्ही आता भजनाच्या समोर चाललो म्हणलं कीर्तनाच्या. म्हणजे दिंडी करून आम्ही नेमकेच आलो होतो. तुमचा फोन आला त्यावेळेस. इथं काय तीर्थक्षेत्र आहे, देवस्थान आहे. इथे वेगवेगळे कार्यक्रम त्यांचे ठराविक ठरलेले असतात. दररोज भोजन असते. आपणही बी खूप अन्नदान इथं केलं. आपल्या पंक्तीमध्ये लोक जेवले, आपणही कोणाच्या जाऊन जेवलो आहे का नाही. अधिक मास चालू आहे, धोंड्याचा महिना चालू आहे. धोंडे आपण दिले, कोणाचे खाल्ले आपण. आता डबल कोणाचे धोंडे खायची आपल्या वेळ येऊ नाही बाबा. त्याच्यामुळे हे धोंडे देवाला आपण एकदाचे वाहून टाकू. घे बाबा धोंडा, आता डबल कोणाचा धोंडा मया मस्तकी आला नाही पाहिजे. म्हणून मग आमच्या मानंदा माईला त्या खरं धोंडे बारके बारके करू नका, मोठे मोठे करा. ते ना मग असे धोंडे केले का पूर्णाचा उंडाच. हो, बालाबाईला भजे करायला सांगले, तिनं भजाच केला मोठा. ते खाले तर जीर्ण झाले, जिरले तर पोटाच्या बाहेर येणं झाले. माणसंही आपल्याकडे एकापेक्षा एक खातं. काय बरोबर आहे की नाही. आचार्याला म्हणलं बाबा 7 दिवस तेलाचा पिपा गेला पाहिजे, त्यानं 2च दिवसात खतम केला. बोला पुंडलिक.
पण बिचारायच्या हाताला जे आहे ते संपलं नाही, त्याला आपल्याला दुसरं आणायचं काम पडलं नाही. आपल्याला आमचे गुरुबंधू देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आमच्याजवळ इंद्र हात, देवेंद्र हात, नरेंद्र हात आहे का नाही, त्यांनी सुद्धा 15 किलो तेल, बासमती तांदूळ, आटा 50 किलो, गूळ वगैरे हे सर्व ते सुद्धा घेऊन आले. ते तसंच शिल्लक आहे, अजून ते शिल्लक जाणार आहे आश्रमात. मुलं आहेत, अजून तुमच्यासारखे लोक येऊन जेवण करतच असतात आमच्या इथं सुद्धा, रस्त्यावर रोडवरच असल्यामुळं तिथे दररोज अन्नदान होतच असते. त्याच्यामुळं आम्ही ते तिकडे घेऊन जाणार आहोत. आता इथं काही कामच नाही त्याचं, आहे का. जोगी रूप धारण करून आले आणि माता पार्वती पाहते तर आज देवही नाही, देवाचं ध्यानही नाही, गेले कुठं. ती माता पार्वती देवाला पाहता कुठं कुठं पाहते. हो, उमरी मधुंडो तो न पोहरा मधुंडो वथय कोणी लाभो काना, काना मार मन मोना कथ चलो गोरे काना, काना मार मन मोहना. नंदी मधुंडो तो न खाळ्या मधुंडो वथय कोणी लाभो काना, काना मार मन मोहना. मावरे मधुंडो तो न पंढरी मधुंडो वत कोणी लाभो काना. काना मारो. सगळीकडे पाहिलं त्या माता पार्वतीनं, कुठं गेले कुठं गेले. हो. तुकाराम बाबा केरो गोकुळे मधुंडो गोकुळे मला बोकाना, रुडी रुडी आजो काना, काना मार मन मोहना. रुडी रुडी आजो काना, काना मारो मन मोहना. कथ चलो गोरे काना, काना मारो मन मोहना. हे गोकुळे मला भोकाना, काना मार मन मोहना. गोकुळे मला भोकाना, काना मारो मन मोहना. मन मोहना. हे गुरुजीला येणार नाही, कारण हे काय गात्यातलं नव्हे, हे काय कोण्या ग्रंथात नाही, हे मी स्वतः तयार केलेलं भजन आहे. आलं का लक्षात. गोरमाटी समाजाचे भरपूर भजन आहे, कारण माझे कार्यक्रम जास्त तिकडे किनवटमध्ये गोरमाटी समाजामध्येच कार्यक्रम माझे जास्त चालते. त्याच्यामुळे अशाही वस्तू ठेवा लागते, प्रत्येक वस्तू ठेवा लागते. दुकान मग टाकलं म्हणजे गोळ्या, चॉकलेट, बिस्किट, पापड सगळंच ठेवा लागते. जे जया पाहिजे ते आहे रे भक्ती मुक्ती फुकाचे साठी. हे सगळ्या वस्तू संतांनी ठेवलेल्या आहे सोबत. मग ते जोगी रूप धारण केलं देवानं आणि ओम भवत भवती भिक्षां देही अशी अलग ठोकली देवानं. दासी बाहेर आली त्या यशोदा माईची आणि विचारलं, काय पाहिजे महाराज? शिदा पाहिजे, कोरडा शिदा पाहिजे का ओलं अन्न पाहिजे का दक्षिणा पाहिजे, काय पाहिजे सांगा. महादेवाजीनं सांगितलं, मला याच्यापैकी काहीच नाही पाहिजे, मी फक्त त्या भगवान परमात्म्याच्या बाल स्वरूपाचं दर्शन करण्याकरिता मी आलेला हो, त्याच्याशिवाय माझं ध्यान लागत नाही. म्हणून मला एकदा डोळा भरून त्याला पाहू दे, म्हणजे मला ती भिक्षा मिळाली असं मी समजतो. आता त्याला 4-5 दिवस झाले होते देवाला प्रगट होऊन. आणि प्रगट झाल्याबरोबर याचे जटान केसन ते भस्म गळ्यात ते सर्प मुंडमाळा एवढं पाहून ते 4 दिवसाचं लेकरू त्याच्याकडे पाहून भिईल का नाही. यशोदेला आधीच तर त्या पुतनेमुळं भीती निर्माण झाली. त्याच्यात हे जोगी म्हणते की मी त्याला पाहिल्याशिवाय दारासमोरून जात नाही. 1 महिना महादेव तिथं बसले. 1 महिना जोपर्यंत यशोदेनं महादेवाच्या मांडीवर भगवंताला दिलं नाही तोपर्यंत ते जागचे हल्ले नाही म्हणल्याबरोबर ते बालकृष्ण असा रडू लागला. आणि रडायल्याबरोबर आता लेकरू घरामधले लढायला लागल्यावर कोणाला काम करू देते का. सगळी किरकिर किरकिर
सगळं काय नाही ते बाया करून पाहायला त्याला त्याचं रडणं थांबवण्याकरिता. कोणी रिष्ट काढायला, कोणी पदर उतरवायला लागल्या, कोणी उतरून टाकायला, कोणी बोनं टाकायला. काय काय झालं काय? ते म्हणले काय झालं की कालपासून रडायच लागलं, महिनाभर सारखं देव रडत राहिले. मग एक म्हातारी दासी होती ते म्हणून घरामध्ये म्हातारा माणूस पाहिजे. घरामध्ये म्हाताऱ्या माणसाला आता लोक किंमत देईन झाली. काय बरोबर आहे की नाही? म्हातारे माणसं इतके महत्त्वाचे आहेत घरामध्ये की त्यांचा अनुभव आपल्या जीवनामध्ये खूपच महत्त्वाचा आहे. एक चालता चालता दृष्टांत सांगतो तुम्हाला. एका पोराचं लग्न ठरलं. त्या पोराने ठरवलं आपण पोरच लग्नाला जायचं म्हणे. म्हातारा माणूस एकही आपलं आलं नाही पाहिजे. हो, त्या म्हाताऱ्या माणसाला बिड्यावड तंबाखू खाय, असं कर तसं कर, उगं या इकडल्या गोष्टी काढ तिकडल्या गोष्टी काढ, हा थुकते कोणीकडे बी नका म्हणले म्हातारे माणसं. हे त्या म्हाताऱ्यानं ऐकलं, त्या पोराच्या आज्यानं, नवरदेवाच्या. हे म्हणले म्हाताऱ्याला नेत ना काय. त्यानं हे गाडी भरायच्या अगोदर मागच्या डिकीत जाऊन बसलं म्हातारं. हो, आणि मग गाडी सगळी भरून आली लग्नाच्या मंडपामध्ये. असं नवरदेव इकून तिकून फिरून आला मारुतीहून. आता लग्न लागलं, सगळं जेवणं खावणं झाले. म्हातारं त्याच्यात बसून काय होते कसं होते. लग्न लागल्यानंतर त्या गावच्या लोकांना विचार केला, म्हणले याच्यात एकही म्हातारा माणूस आलं नाही, हा एकही जाणकार माणूस नाही, पोट्टे सोट्टे दिसायला लागले, याची मजाच करू म्हणले आता चांगलं. हो पोरं. मग त्याच्यातले जुनी माणसं होते त्या गावातले नवरीच्या, ते म्हणे लग्न झालं, सगळं झालं, भांडे कुंडे सगळं आलं. आता नवरदेव महाराज म्हणे तुम्हाला, नवरदेव म्हणते त्याला, ते देवच असते, देवाच्याही पलीकडे त्याची व्यवस्था करते. एकदा मग लग्न झालं होतं म्हणून मला माहीत आहे, आणि तुम्हाला तर सगळ्याला माहीतच आहे. इतकी व्यवस्था करते त्याला, 2-2 वेळेस 3-3 वेळेस आंघोळ घालते, त्याला हळद लावते, त्याला बाशिंग बांधते, त्याला हे खाऊ देत नाही ते खाऊ देत नाही, चांगलं चांगलं तूप, शेवाळ्या, दूध ते एकदाच भेटते, डबल भेटत नाही. त्यांचं म्हणणं असं असते, घे खाऊन एकदाचं काय आहे ते, डबल तुला माराशिवाय शिवाय काही भेटणार. आणि कोणी मारलं तरी तुझी पाठ चोंबळाय, कोणी येणार नाही, घे हळद लावून आता. हे असा त्याच्या मागचा आनंद आहे. मी स्वतः वैयक्तिक काढला, बाकी मला माहीत नाही. बाकी तुम्ही तुमच्या विचारानं त्याचा अर्थ करू शकता. विठ्ठल लग्न झालं. आता नवरी तुम्हाला तेव्हाच नेता येईल. नवरीला अंगणामध्ये जे जे वस्तू मिळाल्या त्या सगळ्या तुम्हाला नेता आल्या तरच नवरी तुम्हाला गाडीत बसून नेता. आता त्या नवरीला 5 एकर जमीन दिली होती तिच्या बापानं. सगळे भांडे नेतील, कूलर नेईल, गादी पलंग सगळं नेईल. शेती कशी न्यायची गाडीत टाकून? ते म्हणले हे शेती घेऊन जा गाडीत टाकून 5 एकर. तर नवरीला हात लावायचा नाही, तर तसाच जाय बाई बिना भाषणचा तू तिकडे. सगळे खाल्लेले ते बुंदी गिंदी सगळे जिरली त्याची. आधीच तर नवरी भेटणं झाली. इकडे आहे की नाही? इकडे आहे की नाही म्हणलं. नवरदेव इतके शिल्लक हातं आमच्याजवळ हातं 2-3. एक जण म्हणे कोण्याही जातीचे. अरे बापू म्हणलं कोण्याही जातीची नाही, तुला भेटते का नाही पाय. आता पुढच्या वर्षी कुंभमेळा आहे, लुंगी घाल होय तिकडे, तू तिथं तरी सेवा होईल. तू इकडं काय भेटणार आहे तुला? इथं चांगल्या चांगल्या लोकाला भेटणं झाले नाही. बरोबर आहे की नाही? मुली नाही तर असं नाही, भरपूर राहता, पण तुमच्या स्वभावामुळे तुम्हाला मिळत नाही. तुम्ही व्यसन जास्त वाढलेलं आहे. व्यसनाधीन मुलाला मुली नाही तर चांगल्या सुशिक्षित थोडासा कमी शिकलेला असलेला चालते म्हणायले, पण निर्व्यसनी पाहिजे, चांगला पाहिजे. आता तर महाराज लोकांची डिमांड करायले. महाराज आहे का म्हणाले, माळकरी आहे का? हो येते तर फोन आम्हाला. मी शेलूला आले तसे 40 सोयरिकी गेल्या. हो एकही वापस आली नाही आपली.
एक वापस आली. पण ते माझा त्याच्यात काही दोष नाही, ते त्याच्यामध्ये त्याचं घरगुती कारण आहे. काय करावं काही समजून झालं. सगळे चिंतित गाडीत बसले. अरे बाबा नवरी भेटत नाही, 5 एकर कशी गाडीत टाकून यावं. त्या म्हाताऱ्यानं हे याचं बोलणं ऐकलं. ते म्हातारं डिक्कीमधून काळं ठक तोंड झालं त्याचं, घामानं सगळे कपडे भिजले आणि ते त्याच्या समोर आलं. अरे बापा बापू कुठून आला म्हणे. ते म्हणे अरे तुमच्याकडं पाहून हे लोक, हे काळ असा आहे बापू, इथं महाराजाला सोडणार लोक, देवाला सोडणार, या नवरदेवाला सोडणार राहतात. त्यांनी सांगितलं मी चुपचाप तुमची चर्चा ऐकली म्हणे, तेव्हा डिक्कीत जाऊन बसलो म्हणे मी. मला माहीत होतं असं काहीतरी घडणार आहे. झालं काय? ते म्हणले अशा प्रकारे त्या नवरीकडल्या लोकांनी असा विषय टाकलेला आहे. ते म्हणले काही चिंता करू नका, एवढाच विषय आहे ना, सोपी गोष्ट आहे, चला मला मांडवामध्ये घेऊन, मंडपामध्ये नेऊ म्हणे, आपण शेती नेऊ नवरी नेऊ. हो बोलवलं तिकडल्या लोक, काय हरकत नाही, तुमची आट आम्हाला मान्य आहे, आम्ही शेती गाडीत टाकून येऊ, फक्त तुम्ही जसे हे भांडे कुंडे इथं नवरीच्या या मंडपात आणून ठेवले, फक्त तुम्ही शेती इथं आणून ठेवा मंडपात, आम्ही येथून घरी घेऊन जातो. समजायला का कीर्तन तुम्हाला? तुम्ही शेती मंडपात आणून ठेवा, जसे हे भांडे तुम्ही इथं आणून ठेवले ना कन्यादान, तसं ते कन्यादान ओतून 5 एकर जमीन मंडपात आणून ठेवा, आम्ही इथं आणल्याबरोबर गाडीत टाकून घेऊन जातो. दृष्टांत संपला. म्हणून म्हातारं माणूस आपल्या घरामध्ये, तशी ते म्हातारी दासी होती. त्या दासीनं विचारलं म्हणे हे लढते केव्हापासून? की रडते माझे बाळताने. रडते माझे बाळताने समजावी तारा, घरघर घरणीचा रडते माझे बाळताने समजावी तारा ना. मागील ते खाया देते, रडते माझे बाळताने समजाविता राहे ना. काय करावं? त्या दासीने विचारलं केव्हापासून रडते? दारामध्ये ते जोगी आला नव्हता का म्हणे त्या दिवशी, त्या दिवसपासून याचं रडणं थांबलं नाही. त्या दासीने ओळखलं, मग ते गेला का म्हणे जोगी, त्याचीच दिष्ट लागली म्हणे याला. हो नाही दिष्ट काढली म्हणे, ते गेला नाही, इथंच थांबून आहे, महिना झालं. मग महिना झालं इथं थांबून आहे, त्याला अन्नाची भिक्षा लागत नाही, त्याला द्रव्याची भिक्षा लागत नाही, त्याला कपड्याची भिक्षा लागत नाही, त्याला फक्त 5 मिनिटं त्या बाळाचं दर्शन घ्यायचं आहे. या अर्थाने तो सामान्य भिक्षू करू नाही, तो सामान्य जोगी नाही, निश्चितच कोणी देवतापैकी तो असला पाहिजे. म्हणून यशोदे न घाबरता तो बाळाला त्याच्याजवळ दिलं पाहिजे. तेव्हा त्या ठिकाणी यशोदेनं त्या दासीच्या म्हणण्यावर भगवंताला, त्या भगवान भोलेनाथाच्या मांडीवर दिलं आणि दोघांनी एकमेकाला पाहिलं. पाहिल्याबरोबर दोघंही ते शिव आणि हे भगवान परमात्मा जीव म्हणून इथं आले, मनुष्य योनी धारण करून आले. त्या दोघांनी एकमेकाला पाहिल्याबरोबर दोघांचंही रूप एकच झालं, एकतत्व त्या ठिकाणी मिळालं. एक तत्व त्या ठिकाणी त्याला आपल्या भाषेमध्ये आपण त्याला काला म्हणून, जीव आणि शिव एके झालं
आणि तो त्या भगवान भोलेनाथाने कैलासावर येऊन त्या यशोदेच्या घरी तो असा जीव शिवाचा जीव ब्रह्माचा काला केला. असाच काला प्रत्येकाच्या जीवनामध्ये होत राहो, घडत राहो, याच्याकरिता देवानं प्रत्येक युगामध्ये अवतार धारण केला. आणि पुढेही बहुत करणे आहे सोंग सारिले या रूपे अनंते. याच्याकरिता सोंग म्हणजे अवतार, सोंग म्हणजे देवानं धारण केलेलं रूप. सोंग म्हणजे मी नेहमी सांगत असतो, आपल्या इकडं पहिले दंडारी चालायच्या, त्या दंडारीमध्ये तेच माणूस राजा व्हायचा आणि तेच पुन्हा प्रधान बना. एकच माणूस 2 प्रकारचे 3 प्रकारचे रोल घेतो का नाही? तसा तो एकच परमात्मा प्रत्येक युगामध्ये वेगवेगळे अवतार धारण करतो. याला म्हणतात सोंग. हे सोंग सारिले या रूपे अनंते. हे सोंग सारिले या रूपे अनंते. हे सोंग सारिले या रूपे अनंते. या रूपे अनंते. हे सोंग सारिले याच्यासाठी टाळ्या वाजवा एकदा कारण आदिनाथची त्याची खरोखर कमाल आहे. त्याला सोबतीला त्याच्याबरोबरीचा गायक आम्हाला मिळाला नाही, कारण या अधिक मासामुळे सगळीकडेच कार्यक्रम चालू आहेत आणि काही आमचा अगोदर कार्यक्रम झाल्यामुळे आले नाही. त्याच्यामुळं त्यानं एकट्यानं 7 दिवस सप्ताह हे एकट्यानं मागंही म्हणायचं आणि पुढे म्हणायचं, एवढा गोड त्याचा आवाज आहे. दोन्ही प्रकारे त्यानं हे केलं आणि म्हणून त्याला आल्याबरोबर म्हणलं तुझी कमाल आहे बाबा. हे सोंग सारिले या रूपे अनंते पुढेही बहुत कर. जसं हे प्रत्येक युगामध्ये देवानं सोंग म्हणजे रूप धारण केले, अवतार धारण केलं, तसं प्रत्येक पुढे कलियुगामध्ये सुद्धा कलंकी अवतार भगवान परमात्मा धारण करणार आहे. पुढेही बहुत करणे कशाकरिता तर आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार. असा या अभंगाचा भावार्थ आहे. देवाने गोकुळामध्ये प्रगट होऊन अशा दानवांचा काग बग रिठा मारिले बालपणी अवघी दैत्य घाणे उडविले. अनेक दैत्यांचा नाश केला, अनेक प्रकारचे चरित्र केले, लीला केले. आता त्या गोकुळातल्या वृंदावनातल्या मंडळींनी ठरवलं की आता याचा काही खोड्या करणं आता थांबत नाही, म्हणून सगळ्यांनी त्यांना सांगितलं तुम्ही आता गावात थांबू नका, आता तुम्ही हे गायी घ्या आणि गायी चारायला गायी ओळायला जा. असं म्हणल्याबरोबर ते गोपाळ घेऊन भगवान परमात्मा गायी ओळायला गेले. गोधने चारंग पाणी गोधने चारंग गोधने तारावया जातो चारंग पाणी. गोधने तारावया जातो
धनी चारावया जातो शारंग पाणी. सगळे गाई गोपाळ घेऊन ते गाई चरायला गेले. आता थोडक्यामध्ये सांगतो, टाईम झाला, 12 वाजा लागले. सगळ्यांना उपास आहेत आणि काही लोकांना उपास नाही. तर उपासवाल्याचं अवघड नाही, उपास नसणाऱ्याचं अवघड आहे. त्याला भूक थांबतच नाही. त्याच्या उपासवाल्यापेक्षा उपास नसणाऱ्याची चिंता मोठी आहे. त्याच्यामुळे गाई घेऊन आले, सोबत शिदुऱ्या आणलेल्या आहेत. सगळ्यांच्या शिदुऱ्या देवानं एकत्रित केल्या, सगळ्यांना बसवलं. आता खूप झालं म्हणले, चला वळू गाई बैसू जेऊ एकी ठाई. बहु झाली वणवण पायी पिटी आला सीन. खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख. अशा प्रकारे देवानं सगळ्यांना बोलवून घेतलं. आता बस झालं खेळणं, बस झालं कीर्तन, आता जेवायला पाहिजे. आता भूक लागलेली आहे. सगळ्यांच्या शिदोऱ्या जमा केल्या देवानं. सगळ्यांना असं गोल कमलाकार कमल पुष्पाप्रमाणे बसवलं. देव सगळ्यांच्या मधोमध्ये बसलेले आहेत. जे या दैवाचे दैवत उभे आहे या रंगात. गोपाळा सहित क्रीडा एकत्रित केल्या आणि देवानं आपल्या मुखाने प्रत्येकाच्या मुखामध्ये घास भरवला. एकमेका देवमुखी सुखी घाली उंबरी पुंडलिका श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली मुंगसाजी महाराज की जय. झालं? विठो- रखुमाईचं भजन झालं का? नाही विठोबा रखुमाई. विठोबार कुमाई. हे! विठोबार कुमाई. विठोबा विठोबार कुमाई. विठोबा रखुमाई. विठोबार कुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. ठोबा ठोबा ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. सर्वप्रथम दहीहंडीच्या कार्यक्रमाच्या अगोदर एक छोटासा कार्यक्रम आपण घेणार आहोत. तर काही कोणाचा सत्कार वगैरे होणार नाही, सगळे आपण बाहेरून येऊन करणार आहोत. तरी पण काही पाहुणे मंडळी, काही ज्यांचा वेळ अमूल्य आहे अशी मंडळीसुद्धा आपल्याला या कार्यक्रमाला भेट देण्याकरिता आलेली आहेत. त्यांचा आपण सत्कार केला पाहिजे. सगळ्या म्हणजे माऊलीचा प्रसाद म्हणून आपण त्यांना देणार आहोत. आपल्याकडे काय आहे देण्याकरिता? म्हणून सर्वप्रथम आम्ही ज्यांनी आम्हाला हे संस्थान 7 दिवस इथे सप्ताह